मित्रांनो नमस्कार. काल जसं आम्ही सांगितलेलं तसं आम्ही चॅलेंजचा पहिला दिवस घेतलेला आणि आज आम्ही एका अशा व्यक्तीशी भेटलो ज्यानं आमचं आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह थोडाफार का होईना पण चेंज केला. बऱ्यापैकी त्यांनी माहिती सांगितली आम्हाला, पण काय त्यांनी व्हिडिओसाठी परमिशन काही दिली नाही. आम्ही मग काय आम्ही पण जास्त त्यांना जबरदस्ती काही केली नाही, फोर्स केला नाही. Force म्हटलं केला ठीक आहे, नाही. काही मुद्दे आहे आणि आयुष्याकडे बघण्याचं जे खरं कसं माणूस घडत जातो हे त्या माणसाकडून शिकण्याचं होतं. त्यांचं नाव बिव काय आम्ही सांगत नाही कारण ते जरा प्रायव्हसी Personal आहे. पर्सनल म्हणतात काही गोष्टी. त्या हिशोबाने काय त्यांच्या बोलण्यातल्या 4 गोष्टी अशा मित्रांनो, 4च गोष्टी सांगतो आम्ही की माणसानं आयुष्यात दुसऱ्यासाठी राबताना स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. कारण माणूस आयुष्यभर दुसऱ्यासाठी राबत राहतो आणि ॲट द एंड ऑफ द डे कसं होतं की स्वतःसाठी काहीच करत नाही, काहीच करायचं राहतं. आणि माणसाचं कसं राहतं की तो दुसऱ्यासाठी सगळं करतो पण स्वतःसाठी करताना मागं पडतो. त्यामुळं पहिला प्रयत्न असा असावा की दुसऱ्याच्या स्वार्थात सुद्धा, म्हणजे दुसऱ्याचा परमार्थ करताना सुद्धा स्वतःचा थोडाफार तरी स्वार्थ असलाच पाहिजे आणि स्वार्थीचं काय त्या हिशोबानं आपण जगलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा मित्रांनो, सगळ्यांपासून एक हात लांबच राहिलं. हा सगळ्यात मोठा मुद्दा. कारण आपल्याला वाटत राहतं की बाबा सगळे आपले आहेत, कोणी आपलं नसतं. शेवटपर्यंत कोण साथ देत नाही, कोण देत नाही सर. आपले असतात. गद्दार म्हणतात ना, ते गाडीच्या मागे लिहिलेलं असते बघा, टेम्पोच्या मागे आपलेच गद्दार म्हणून. त्या हिशोबाने तिसरा मुद्दा असा मित्रांनो की आयुष्यात सेटल होताना तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे ह्या गोष्टी मॅटर करतात आणि पिरियड किती राहतो आयुष्यातला की बाबा ज्यामध्ये तुम्ही ग्रो होता हे होता. साधारणतः एक 25 ते 40चा पिरियड त्यांच्या हिशोबानं की 25 ते 40च्या पिरियडमध्ये जे वयाचे 25 वर्ष आहे ते तुमचे 40 वर्ष, ह्या हिशोबातच तुम्ही तेवढं त्या पिरियडमध्ये जेवढं घासताय तुम्ही, त्या पिरियडमध्ये जेवढं तुमचं फोकस वाढलेला असतोय, बाकीच्या गोष्टीचं तुम्ही काम करताय ते तुम्ही परत करू शकत नाही. बरोबर आहे. मस्ट डू थिंग की तिथं तुम्ही काम केलंच पाहिजे. घासा मित्रांनो, काय पण करा पण घासा. जे आयुष्य तुम्ही एक दिवस इमॅजिन केलेलं असते ते आपण कधी ना कधी तर पूर्ण केलंच पाहिजे. स्वप्न अशी रात्रीची झोपून पूर्ण होत नाही. आता हे आम्ही व्हिडिओ टाकणार आहे, त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की व्हिडिओ टाकताय येईल नाही येईल ते दुसरा मुद्दा राहिला, पण टाकत राहणं आमच्या हातात आहे. कधी आजचं उद्याच्या सबस्क्रायबर जातील, वाढत जाईल, काय होईल काय माहीत नाही. पण मित्रांनो लगेर हो. आणि शेवटचा मुद्दा एकच, चौथं त्यांनी एक विधान सांगितलं की स्वार्थी जग आहे आणि जे काही जगायचं आहे ते एकदाच जगायचं. आजचा दिवस परत नाही. स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे 100%. कारण म्हणजे त्यांच्या शब्दातून ते आम्हाला आलंय ते तुम्हाला सांगतोय आम्ही. बस की आता चला मित्रांनो, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. छोटा कंटेंट आहे, आशा करतो की तुम्ही लाईक कराल, सबस्क्राईब करा, काय कमेंट्स करा, शेअर करा आणि भेटू आपण लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.